आरक्षणावरून जरांगे पाटलांच्या अल्टिमेटम नंतर आता मराठा संघटनांकडून सरकारला इशारे दिले जात आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता महाविकास आघाडीने सुद्धा सरकारला घेरायला सुरुवात केलेली आहे। सुप्रिया सुळेंनी थेट मराठा आरक्षणाकरता विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी केल्याने यावरून राजकारणही तापलेलं आहे। मराठा आरक्षणाचा तिढा, राजकारणाचा वेढा, जरांगेंच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न, खासदार संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, सुप्रिया सुळेंची विशेष अधिवेशनाची मागणी। राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय। मराठा धनगर समाज आरक्षणाच्या मागणीकरता रस्त्यावर उतरलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आता सरकारला अल्टिमेटम दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलेली मुदत संपत आली तरी सरकार आरक्षणाचा मुद्दा सोडवू शकलेलं नाही। याउलट सरकारमधील काही लोक जरांगेंविरोधात वातावरण निर्मिती करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। दिवाळीच्या आधी वातावरण बिघडू शकते। मराठा समाजामध्ये या आंदोलनामध्ये ही फूट पाडण्यासाठी सधन मराठ्यांनी ही रणनीती आखली आहे का? हा लढा गरीब मराठ्यांना। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळेंनी आरक्षणावरून राज्य अस्थिर झाल्याचा आरोप करत या प्रकरणी थेट विशेष अधिवेशनाची मागणी केली। अनेक घटक आरक्षण मागतायत। मराठा समाज मागतोय, धनगर समाज मागतोय, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज या सगळ्याबद्दल सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा एक स्पेशल असेंब्ली बोलवावी। पार्लमेंटचं सेशन तर मी म्हणतेच आहे की जगामध्ये जी परिस्थिती झालेली आहे आज, जे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा जो कॉन्फ्लिक्ट चाललाय, रशियामध्ये जो कॉन्फ्लिक्ट चाललाय, त्याच्याबद्दल तातडीने इधर पार्लमेंटचं सेशन किंवा ऑल पार्टी मीटिंग ही सरकारने बोलवली पाहिजे। आणि महाराष्ट्रामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा आज आरक्षणाचा जो मुद्दा असेल, हे इतके गंभीर आव्हानं या राज्यासमोर आहेत। हे राज्य मला विचाराल तर प्रचंड अस्थिर आहे। विरोधकांनी मराठा आरक्षणावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यावर सत्ताधारीही मैदानात आले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण प्रश्नी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले, तर शिंदेंच्या शिवसेनेनेही विरोधकांवर पलटवार केला। काल देखील राज्याचे प्रमुख माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्टपणे आपलं कमिटमेंट हे त्या ठिकाणी दिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण सरकार देईलच, इतकं स्पष्ट सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत। हा गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे हा सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकार करणारच आहे। कसं कमकुवत आरक्षण दिलं त्यावर का नाही बोलत? समाजाची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करू नका। समाज तुमच्या पाठीशी जाणार नाही, कारण की सर्वांना माहिती यांनी सर्वांनी मिळून समाजाला खेळवत ठेवलेलं होतं। आता खऱ्या अर्थानं दिशा द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत। एकंदरीतच राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच यावरून राजकारणही तापल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे जसजसा आरक्षणाचा प्रश्न चिघळत जाईल तसं याचं राजकारण पेटत जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।